नमस्कार. असे घडलो आम्ही या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. कठीण परिस्थितीतून आपलं आयुष्य उभं करणाऱ्या व्यक्तिमत्वांशी आपण संवाद साधत असतो. अशाच आज व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू ते MPSC सदस्यपर्यंतचा प्रवास, ग्रामीण भागातील हजारो तरुणांचे रोल मॉडेल असलेल्या डॉक्टर अरुण अडसूळ यांच्याशी. सर नमस्कार. नमस्कार. आपलं आयुष्य सुरुवातीला दारिद्र्य रेषेखालील कुटुंबापासून सुरुवात झालं, मात्र त्याच दारिद्र्याला आपण आडवं करत आपण पुढे आलात. तो प्रवास कसा होता? माझं मूळ गाव करमाळा, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, आणि माझं आजोळ श्रीगोंदा तालुक्यातील तांदळी. घरची परिस्थिती अत्यंत बेताची किंवा दारिद्र्य रेषेखालीच म्हटलं तरी सुद्धा चालेल, त्याच्याविषयी मी डिटेल बोलणार नाही. परंतु माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे दोन्हीही करमाळा येथेच झालं. आणि जे संस्कार ज्याला म्हणतो, कुटुंबातील जसे संस्कार होते तसे त्याच ठिकाणी करमाळा ठिकाणी असणाऱ्या जीवन शिक्षण मंदिर शाळा नंबर 1 त्यावेळेला असणारी आणि महात्मा गांधी विद्यालय इथल्या शिक्षकांनी, इथल्या गुरुजनांनी माझ्यावर जे संस्कार केले, एक विचाराला एक दिशा दिली, हे सर्व श्रेय मी त्यांना देतो. दारिद्र्यरेषा हे कारण होतं हे वास्तव आहे. माझ्या दृष्टीनं आयुष्य 2 विभागात मांडलं जातं. एक तर आहे ऑब्जेक्टिव्ह लाईफ आणि दुसरं आहे ते सब्जेक्टिव्ह लाईफ. ऑब्जेक्टिव्ह लाईफविषयी आपण काहीही वक्तव्य करू नये, कारण त्यालाच आपण फेट किंवा दैव असं म्हणतो. पण जे सब्जेक्टिव्ह लाईफ आहे ते टोटली त्या व्यक्तीच्या हातात असतं. काय त्याला आकार द्यायचा, त्याला कोणती दिशा द्यायची हे त्या व्यक्तीनं ठरवायचं. तिथंपर्यंत म्हणजे माध्यमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत 70 साली मला 70% गुण मिळाले मॅट्रिकला. जुनी मॅट्रिक म्हणजे 11वी, 7-4-4चा जो पॅटर्न होता. परंतु तिथं मला खऱ्या अर्थानं त्या दिवशी निकाल आल्यानंतर जेव्हा नवीन वर्षाचे प्रवेश कॉलेजला जाणं हे सुरू झालं, त्यावेळेला मला दारिद्र्य म्हणजे काय हे लक्षात आलं. कारण माझ्यापेक्षा कमी मार्क्स असणारे, परंतु परिस्थितीनं, आर्थिक परिस्थितीनं त्यांच्या दैवाधीन गोष्टी होत्या, जास्त असणारे सुद्धा विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी पुणे, अहमदनगर, मुंबई, सोलापूर या ठिकाणी निघून गेले. त्यांच्या ज्या बॅगा वगैरे ST स्टँडवर मी ठेवायला यायचो, मित्र चालले त्यांना निरोप द्यायला. पण सर्वजण गेल्यानंतर मात्र मला एक दिवस असं वाटलं की आपल्याला दारिद्र्य आडवं येत आहे. आणि मग घरात बाकीच्या पद्धतीने त्या वयोगटाला वय वर्ष 17 रडारड सुरू झाली. आणि शेवटी मी माहिती काढून काहीतरी करायचं म्हटलं. करमाळ्यापासूनच सोलापूर जिल्ह्यातच असणं अकलूज कॉलेज, त्या कॉलेजला गेलो. पण माझं दुर्दैव पुन्हा एकदा आडवं आलं. तिथं विद्यार्थी नव्हते आणि त्यामुळं त्या कॉलेजला पुढं टीवायला परवानगी देणं शक्य नव्हतं आणि ग्रँड कंटिन्यू ठेवणं शक्य नसल्यामुळं मला ते कॉलेज सोडावं लागलं. आणि तिथून मला नाविलाज असतो मला बार्शीला मामासाहेब जगदाळे ही जी संस्था आहे, ही संस्था असेच अनेक उत्कृष्ट संस्थांपैकी एक उत्कृष्ट संस्था. तिथं मामासाहेब जगदाळेंसारख्या मोठ्या व्यक्तीशी बोलण्याचा मला संधी मिळाली. आणि तिथं मला कोणत्याही प्रकारचं कमवा आणि शिका या योजनेमध्ये आणि मला संधी मिळाली. मी महाराष्ट्र शासनाला 100% एक मार्क्स देतो, कारण त्यावेळेला आम्हाला लोन स्कॉलरशिप नावाचा एक प्रकार होता. 720 रुपये वर्षाला स्कॉलरशिप मिळत होती. ती मला 4 वर्षे मिळाली. त्यानंतर PGला जेव्हा गेलो, मी कोल्हापूरला जायचं होतं, त्यावेळेला मला आपण करू शकतो याची जाणीव झाली. आणि त्यावेळेला मला पहिल्यांदाच असं वाटलं की ऐन उमेदीत सबबी सांगणाऱ्याला उर्वरित आयुष्य कुढावं लागतं. स्वयंसिद्धतेसाठी ज्याचं त्यानंच कंबर कसून लढावं लागतं, हे मला पटू लागलं. कारण बार्शी कॉलेजला मग मी वेगवेगळी चरित्र वाचायला सुरुवात केली. फिजिक्ससारखा विषय होता आणि तरीही मी चरित्र वाचत होतो, काही व्याख्यानं ऐकत होतो. सर्वांचा एकत्रित बार्शी कॉलेजच्या सुद्धा त्यावेळेला त्यावेळेचे प्राचार्य सुपे सर होते, त्यांनीही खूप वेगळ्या पद्धतीनं मदत केली. त्यांचे सहकारी कॉलेजमधले टीचिंग नॉन टीचिंग यांचाही माझ्या सर्व गोष्टीवर जसं अकलूज कॉलेजचा परिणाम झाला तसा इथेही संस्कार घडले. एक जिद्द भडकवली, जिगर भडकवली. आणि नंतर मी शिवाजी विद्यापीठात गेलो. शिवाजी विद्यापीठात
काळात सुद्धा तिथं राहण्याचे प्रश्न, हॉस्टेलचे पैसे भरणं शक्य नव्हतं. स्कॉलरशिप जुजबी वाढली, पण स्कॉलरशिप, लोन स्कॉलरशिप, कर्जाऊ शिष्यवृत्ती नाव होतं, आणि तिथं ते 720 ऐवजी 900 रुपये झाली. आणि नंतर मी हे 6 वर्ष, अकलूजची 2 वर्ष, बार्शीची 2 वर्ष आणि शिवाजी 2 वर्ष स्वतः स्वयंपाक करून खाल्लेला आहे. आणि MSCला गेल्यानंतर तर आणखीन माझं वाचनात भर पडली. चांगले भाषणं ऐकत होतो. आप्पासाहेब पवार आणि PG पाटील यांची काही भाषणं ऐकत होतो, त्यांचाही माझ्यावर परिणाम झाला. त्या डिपार्टमेंटचे पाटील साहेब जे HOD होते त्यांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा, या सर्व गोष्टींचा, आणि जिद्द भडकत गेली. पुढं काय करायचं, काय वेळेला शिकवण्या घ्याव्या लागत होत्या. आपल्याकडं शिकवण्याचं स्किल आहे, इथंही मला त्याची जाणीव झाली. आणि फिजिक्ससारख्या विषयामध्ये युनिव्हर्सिटी टॉपर मी आलो. आणि युनिव्हर्सिटी टॉपर आल्यानंतर पण त्याच वेळेला पुन्हा एकदा आपण असं म्हणतो की निसर्ग किंवा दैव म्हणा, आपली परीक्षा सातत्यानं घेत असते. आपण शस्त्र कधीच ठेवायचं नाही. त्यावेळेला मी ज्यावेळेस युनिव्हर्सिटी टॉपर आलो, MSc सारख्या, PG सारख्या, फिजिक्ससारख्या विषयामध्ये, आणि मग आता पुढं काय करायचं, शंकरराव मोरे विद्यालयात सेकंडरी स्कूलला मी शिक्षक म्हणून पदभार स्वीकारला. त्याचं कारण असं होतं, मी सांगितलं, दैव आपल्याला प्रत्येक वेळेला परीक्षा पाहतं. आणि बहिणींची लग्न, वडील रिटायर झालेले, वडील नगरपालिकेमध्ये नाका क्लार्क होते, त्यामुळं तो पगार जुजबी, आणि कुटुंबातली संपूर्ण जबाबदारी, 2-3 कुटुंबांची जबाबदारी त्यांच्यावर होती, याची मला जाणीव झाली. आणि मी PG किंवा MSc आणि युनिव्हर्सिटी फर्स्ट आणि हे सगळं बाजूला ठेवलं आणि आहे ती नोकरी पहिल्यांदा स्वीकारली. कारण मला टीचिंगची आवड होती. शिक्षक ही गोष्ट मी ही स्वतःहून स्वीकारलेली होती. आणि त्यामुळं मोरे विद्यालयामध्ये, शेजारच्याच मोरे विद्यालयामध्ये मी काही दिवस 2 वर्ष नोकरी केली. त्याच संस्थेचं पुढं ज्युनियर कॉलेज निघालं, ज्याला 10-2-3 म्हणतो. ते 2 त्याच वर्षी सुरू झालं, 75, 76, 76, 77ला मला ज्युनियर कॉलेजला संधी मिळाली. माझ्याकडं PG होतं, पण ज्युनियर कॉलेज आणि सेकंडरी स्कूल असल्यामुळं मला BEd करावं लागलं. आणि BEd केल्यामुळं मला आणखीन तिथं, पण सुदैवानं स्वर्गीय पतंगराव कदमांनी त्याच वेळेला संस्थेचे अध्यक्ष, तत्कालीन अध्यक्ष यशवंतरावजी मोहिते यांचं नावानं एक कॉलेज काढलं, आणि त्याचं नाव यशवंतराव मोहिते महाविद्यालय, कोथरूड. तिथं मी प्राध्यापक झालो. आणि प्राध्यापक झाल्यानंतर मग आणखीन मला त्याच्यानंतर BEd झालं होतं, पण MAd मी जाणीवपूर्वक केलं. कारण मला त्यावेळेला जाणीव झाली की कोणत्याही सबबीवर शिक्षकांना, प्राध्यापकांना, कुणीही असो, ज्यांना शिक्षण क्षेत्रात काम करायचं आहे, त्यांना मानसशास्त्र विषयाचं नॉलेज असलंच पाहिजे. म्हणून मी MAd केलं. आणि MAd केल्यामुळं मला त्या गोष्टीचा पुरेपूर पुढं फायदा झाला. त्यावेळेला आता जेव्हा मी सिनियर कॉलेजला गेलो, तेव्हा पुणे विद्यापीठाच्या इलेक्शन्स, वेगवेगळ्या पद्धतीच्या बॉडीज, BOS, अकॅडमिक काउन्सिल, सिनेट, मॅनेजमेंट काउन्सिल, अशी इलेक्शन्स होतात असं मला जाणवलं. आणि ते जाणवल्यानंतर मग मी त्याच्यात सहभाग घेण्याचा प्रयत्न केला. पुणे विद्यापीठाच्या त्या बोर्ड ऑफ स्टडीच्या इलेक्शनला मला 90 साली मी बहुमतानं निवडून आलो. आणि फक्त बोर्डावरच निवडून आलो नाही, तर त्या विषयाचा चेअरमन झालो. अकॅडमिक काउन्सिलमध्ये संधी मिळाली. त्यामुळं पुणे विद्यापीठाचं माझं पहिलं पाऊल जे पडलं, पहिलं अपयश होतं, पण दुसरं जे पाऊल पडलं 90 साली, तेव्हापासून ते 2015पर्यंत तब्बल 25 वर्ष मी पुणे विद्यापीठामध्ये एकही पद असं नाही की ज्या पदावर मी बसलो नाही. आणि मग तिथूनच मला पुढं, मी जेव्हा अकॅडमिक काउन्सिलला काम करत होतो त्यावेळेला स्वर्गीय वसंतराव गोवारीकर त्यांनी अकॅडमिक काउन्सिलमध्ये मला 2-3 वेळा ऐकल्यानंतर मला बोलून घेतलं आणि विद्यार्थी कल्याण मंडळाचा संचालक होणार का असं विचारलं. मी तात्काळ होकार दिला. मला या पद्धतीची कामं, विशेषतः ग्रामीण भागातल्या युवा आणि युवतींना प्रोत्साहित करणं, त्यांना आतून पेटवणं, त्यांना इन्स्पायर करणं, हा माझा अनेक आवडीपैकी एक आवड होती. यानंतर आपण एक छोटीशी घेऊया विश्रांती. नमस्कार, असे घडलो आम्ही या कार्यक्रमात आपलं स्वागत. आपली चर्चा सुरू आहे डॉक्टर अरुण अडसूळ यांच्याशी. आयुष्याचं गणित मांडताना अनेक अडचणी आल्या, त्यावर कशी मात केली? माझं स्वतःचं मत असं आहे की अभ्यासक्रमामध्ये अंकगणित सारखा विषय की ज्याच्यामध्ये लॉजिक, तार्किकता अप्लाय करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे, तो एक भाग वेगळा. परंतु आयुष्याची गणितं मांडताना फक्त वाचन आणि वाचनातून चिंतन आणि मार्ग काढणं याच्याशिवाय कोणताच मार्ग व्यक्तीकडं असू शकत नाही. हे करत असताना सामाजिक भान ठेवलं पाहिजे आणि त्याचबरोबर कुटुंबाकडं माझ्याकडून दुर्लक्ष होता कामा नये याचीही मी खबरदारी घेत होतो. आणि त्या पद्धतीनं इच्छाशक्ती ही मार्ग काढण्यासाठी सर्वात उपयुक्त अशी ठरणारी गोष्ट आहे, अशी बाब आहे, असं माझं मत आहे. आयुष्याचं गणित मांडताना सर तुम्ही म्हणता की सबबी सांगू नका, चालत राहा पुढे, उत्साहाने चालत राहा. हे उत्साह टिकवणं कसं असतं? टिकवणं म्हणजे स्वतःला सावरणं. ऐन उमेदीत विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना, युवा युवतींना मी असं मार्गदर्शन करेल, मी ठरवलेलं माझ्या आयुष्याचं ध्येय, गोल, एम जे काय असेल
त्या दिशेनं मी जात राहणार आणि जेव्हा थांबावं लागेल तेव्हा मी थोडासा पॉज घेणार. त्याला आपण पेशन्स असं म्हणतो. सर, तुमची पुण्यामध्ये शिकण्याची इच्छा होती, मात्र तुम्हाला शिकता आलं नाही पुण्यामध्ये. त्याच पुण्यामध्ये येऊन आपण शिकवण्याचं, ज्ञानार्जनाचं कार्य केलं, ते त्याच्याबद्दल सांगा. मी आत्ताच सांगितलं आपल्याला की इच्छाशक्ती, त्यावेळेला जे 70 साली जे जमलं नाही, त्यावेळी जेव्हा मी MSc गोल्ड मेडलिस्ट झालो आणि शिवाजी विद्यापीठातून आलो, त्यावेळेला पुणे विद्यापीठात मोरे विद्यालयात मला जॉब मिळाला. आवडीचं क्षेत्र होतं आणि तिथं माझ्या मनात सरस्वतीनं दिलेली मला एक संधी होती आणि आता आपण याचं सोनं केलं पाहिजे अशी मी त्यावेळेला मात्र, आणि वय वर्ष त्यावेळेला माझं बऱ्यापैकी एक 24, 25, 26 वर्ष होतं आणि त्यावेळेला ठरवलं आता स्वप्न लांब नाही. स्वप्न ठरवलं नव्हतं, परंतु शिक्षण क्षेत्रात आपल्याला नाव काढायचं आहे. आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्राला आपल्याला बॅकफूटवर नेण्याचा प्रयत्न केला त्या क्षेत्रात आपल्याला नाव काढायचे, ही उर्मी त्यावेळेला नवीन जवळ निर्माण झाली. स्वप्नांचा पाठलाग करत असताना आपलं शिकवण्याचं कार्य सुरूच होतं, पण आपल्याला असं कधी वाटलं होतं आपण आयुष्यात पुढे जाऊन कुलगुरू बनून पुणे विद्यापीठाचं? खरं तर मी आता याच्या अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे निर्णय इलेक्शनमध्ये उभं राहिल्यानंतर आणि जेव्हा माझी एंट्री झाली पुणे विद्यापीठात आणि आपल्याकडे एक वक्तृत्व आहे, वाचन असल्यामुळं आणि विशेषतः कायद्याचा अभ्यास आहे, हे सगळं जाणवल्यानंतर आता कुलगुरू होणं फार अवघड नाही. अकॅडमिक काउन्सिल, पुणे विद्यापीठाच्या अकॅडमिक काउन्सिलमध्ये बसल्यानंतर मला या स्वप्नांची जाणीव झाली होती. माणसाची स्वप्न ठरवूनच पूर्ण होतात, ठरवलीच पाहिजेत असं नाही, परंतु काळाच्या ओघात माइंडसेट जसा बदलत जातो तशी आपल्याला संधी वेगवेगळी उपलब्ध होते आणि त्यावेळेला माइंडसेट अपॉर्च्युनिटीचा फायदा उचलणं हे करण्याची एकदा आपण जिगर ठरवली की ते घडू शकतं असं माझं ठाम मत आहे. सर, तुम्ही हे सगळं करत असताना तुमच्यातलं वेगळेपण तुम्ही कायम जपत आलात. हे वेगळं जपत असताना तुम्हाला प्रस्थापितांनी खूप त्रास दिला, तरी देखील तुम्ही तुमचा ठसा सदैव उमटत राहिलात. नेमकं ह्या मागचं गमक काय? याच्या मागचं गुण म्हणजे माणसाकडं एक वर्तन असतं की जे पर्सनॅलिटी किंवा व्यक्तिमत्वाशी निगडीत असतं आणि माणसाकडे एक स्वभाव असतो तो व्यक्तित्वाशी किंवा इंग्लिशमध्ये इंडिव्हिज्युअलिटीशी निगडीत असतो. मी स्वतःच्या इंडिव्हिज्युअलिटीची किंवा व्यक्तित्वाशी कधीच प्रतारणा केली नाही. मी आपल्याला सांगितलं की सिनियर कॉलेज आणि विशेषतः PG करत असताना माझ्या वाचनामध्ये 2 चरित्र आली आणि ती मी बऱ्याच वेळेला वाचली. एक मायकल फॅरेडे आणि 2 अब्राहम लिंकन. ओके. या व्यक्तीला, अब्राहम लिंकनसारख्या व्यक्तीला 7 वेळा अपयश आलं होतं. एक माझं रोल मॉडेल म्हणून मी त्यांना ठेवलं की 7 वेळा अपयश आलं आणि एकदा नव्हे तर ते 2दा ती व्यक्ती पुन्हा इच्छाशक्तीच्या जोरावर अमेरिकेचे अध्यक्ष झाली. मायकल फॅरेडेसारखी व्यक्ती आज आपण जे काही इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिसिटी इतर ज्या काही प्रगती आहेत ह्या केवळ एका व्यक्तीच्या कल्पकतेतून आलेल्या गोष्टी आहेत. दारिद्र्याची त्यांनी कधीही सबब सांगितलेली नाही, निर्णय कधीही त्यांनी बदलले नाहीत, अपयश आलं तरी खचून गेला नाही. युवा युवतींना यातून मी एकच सांगेल की कधीच खचून जाऊ नका. ज्याला रेझिलन्स पॉवर आपण म्हणतो ती वाढवली पाहिजे. ॲडव्हर्सिटी कोशंट, प्रतिकूल परिस्थितीला मी सामना देऊ शकतो अशी आतूनच उर्मी पेटली पाहिजे. जोपर्यंत युवा युवती आतून पेटत नाहीत तोपर्यंत कधीही ती स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत. सर, पुण्यातील चांगली चाललेली नोकरी सोडून ग्रामीण भागात आपण गेलात, काही संधी म्हणून गेलात का त्या ठिकाणी? त्याचं कारण असं होतं की मी आपल्याला उल्लेख केल्याप्रमाणे पुणे विद्यापीठात माननीय कुलगुरूंनी मला बोलवलं आणि विद्यार्थी कल्याणचं संचालक केलं. अकॅडमिक काउन्सिल, सिनेट, मॅनेजमेंट काउन्सिल याच्यावर मला संधी मिळाली आणि हे सगळं घडत असताना मला असं वाटलं की आपलं पोटेन्शियल आता प्राध्यापकापेक्षा प्राचार्याचं जास्त आहे, उपप्राचार्यापेक्षा प्राचार्यपदाचं जास्त आहे. योगायोगानं इच्छाशक्तीच्या जोरावर बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानची जाहिरात आली. मी तिथं अर्ज केला आणि माझं सिलेक्शन झालं आणि मी ताबडतोब ग्रोथ माइंडसेट ज्याला आपण म्हणतो, मी युवा युवतींना नेहमी असं म्हणतो की आपला ग्रोथ माइंडसेट असला पाहिजे आणि म्हणून नवीन आव्हान स्वीकारायचं आणि म्हणून मी प्राचार्यपद बारामतीचं स्वीकारलं. शिक्षण क्षेत्रात आधीपासूनच काम करण्याचं आपण ठरवलं होतं का? आणि सामान्य कुटुंबातील एक मुलगा पुणे विद्यापीठासारख्या एवढ्या देशामध्ये नाव असलेल्या विद्यापीठाचे कुलगुरू होईल असं कधी वाटलं होतं? शिक्षण क्षेत्रात मी काम करायचं हे ठरलं होतं कारण मला कॉलेज सुरू असताना काही वेळेला शिकवण्या घ्याव्या लागत होत्या. आपल्याकडं शिकवण्याची एक कला आहे, हातोटी आहे, याची मला जाणीव झाली होती. म्हणून मी शिक्षण क्षेत्र स्वतःहून निवडलेलं होतं माझ्या करिअरसाठी. आणि मी आपल्याला सांगितल्या पद्धतीनं जेव्हा पुणे विद्यापीठात कार्यरत झालो तेव्हा टप्प्याटप्प्यानं मला कुलगुरू होण्याची स्वप्न किंवा कुलगुरू होण्याचं आपण होऊ शकतो याची जाणीव होत गेली आणि सर्वच पदावर
किंवा सर्व जे काय अधिसभा, विधिसभा, मॅनेजमेंट काउन्सिल या सर्व ठिकाणी मी काम केल्यामुळं आपण आता आणि विशेषतः प्राचार्य किंवा इतर गोष्टी प्राध्यापक, सेकंडरी स्कूल टीचर, हायर सेकंडरी शिक्षण क्षेत्राच्या ग्रासरूट लेवलपासून अनुभव असल्यामुळं मला त्यानंतर त्याची जाणीव झाली. विशेषतः ही जाणीव जी झाली मला ती साधारणतः 2004-05च्या दरम्यान मला जाणीव झाली. आपण ग्रामीण भागातून आल्यामुळं अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहेत. तर कुलगुरू झाल्यानंतर आपण नेमके कोणकोणते प्रश्न सोडवलेत? कुलगुरू झाल्यानंतर माझा अवधी जो लक्षात घेतला तर कुलगुरू झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण भागातून येणाऱ्या युवतींसाठी आणि युवकांसाठी आणखीन काही हॉस्टेल्स पुणे विद्यापीठात असण्याची गरज आहे. पुणे विद्यापीठ विद्येचं माहेरघर म्हटलं जातं आणि त्या असताना करिअर असतानासुद्धा अत्यंत चांगले मार्क्स असतानासुद्धा पुण्यात न येऊ शकणारे ग्रामीण भागातले आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणारे विद्यार्थी त्यांच्यासाठी वसतिगृह बांधण्यावर मी भर दिला आणि पुणे विद्यापीठात त्या दृष्टीनं विद्यार्थिनींसाठी वसतिगृह बांधण्याचा प्रयत्न केला. यानंतर घेऊया आपण एक छोटीशी विश्रांती. नमस्कार. असे घडलो आम्ही या कार्यक्रमात ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवूयात. सर, प्रत्येक गोष्टीकडे आपण सखोल अभ्यास म्हणून बघण्याचा जो तुमचा दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन नेमका कसा तयार झाला आहे? जेव्हा अडचणी निर्माण होतात तेव्हा म्हणजे दोन प्रकारे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग ॲप्रोच आणि प्रॉब्लेम स्टडिंग ॲप्रोच. माझा प्रॉब्लेम सॉल्विंग ॲप्रोच होता, तो मानसशास्त्राच्या वाचनामुळं माझ्यात तयार झाला होता. आणि प्रॉब्लेम सॉल्विंग ॲप्रोच असणं हे सक्सेसफुल जीवनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रॉब्लेमची चर्चा करणं आणि त्याच्यावर पर्याय काही न करणं ते योग्य होत नाही आणि त्याच्यात अनाठाई वेळ जातो. म्हणून टाईम मॅनेजमेंटचा भाग म्हणून प्रॉब्लेम सॉल्विंग ॲप्रोच शुड बी देअर असं माझं स्वतःचं मत आहे. त्यामुळं कोणत्याही गोष्टीला हात घालताना सखोल अभ्यास करायचा. मग ती गोष्ट कुठलीही असो, सखोल अभ्यास करणं हा माझ्या स्वभावाचा भाग होऊन गेला. सर, अनेक विद्यार्थी सखोल अभ्यास करतात. आपण MPSCचे सदस्य राहिलेला आहात. सर, MPSC करत असताना अनेक विद्यार्थ्यांना अपयश येतं, ते विद्यार्थी खचून जातात. त्यावेळेस नेमकं त्यांनी काय केलं पाहिजे? MPSC करत असताना जे विद्यार्थी असतात ते त्याच्यातले मी जेव्हा आत्ता काही बऱ्याच वेळेला इंटरव्ह्यू घेतो त्यावेळेला त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक फिअर ऑफ फेल्युअर असतं. मानसशास्त्रदृष्ट्या हे प्रत्येक व्यक्तीला जेव्हा इंटरॅक्ट होतो एक किंवा दोन व्यक्तींच्यापेक्षा जास्त ग्रुपबरोबर, तेव्हा एक तर भाग म्हणजे सखोल अभ्यास न करणं, शोमनशिप करणं. मी युवकांना माफ करा, परंतु काही विद्यार्थी त्यांनी आतून पेटलं पाहिजे की मला हे करायचं आहे, की जोश ज्याला म्हणतो तो निर्माण झाला पाहिजे. टाईम मॅनेजमेंट असलं पाहिजे, एनर्जी मॅनेजमेंट असलं पाहिजे. जे विद्यार्थी खचतात ते तिसऱ्या टप्प्यात, विशेषतः मुलाखतीच्या दरम्यान. कारण इंटरपर्सनल इंटरॅक्शन्समध्ये स्वतःला प्रेझेंट करणं म्हणजे ज्याला इम्प्रेशन मॅनेजमेंट म्हणतो, तिथं विद्यार्थी कमी पडतात. त्यांच्यामध्ये चेहऱ्यावर सुद्धा भय दिसतं. फिअर ऑफ फेल्युअर किंवा फिअर ऑफ चेंज किंवा फिअर ऑफ सोशल फिअर अशा गोष्टी दिसतात. आपण चुकलो तर समाज काय म्हणेल. ज्या व्यक्ती समाजाच्या या गोष्टींचा अपयशाच्या अगोदरच, आणि तेही काल्पनिक अपयश असतं, विद्यार्थ्यांनी युवा युवतींनी ते सोडावं. बरेच MPSC UPSC करणं हे गणितातल्या इक्वेशन्स इतकं सोपं आहे, परंतु त्याच्यावर फोकस 100% फोकस आणि इन्व्हॉल्वमेंट समरस झालं पाहिजे असं माझं मत आहे. म्हणजे धरसोड करतात विद्यार्थी, काही परीक्षा देतात, अचानक सोडतात. मग त्यांचा तो रोडमॅप नसतो का? म्हणजे तो रोडमॅप कसा असला पाहिजे? रोडमॅप एकदा डिसाईड केलं गोल की मी त्यातून परत फिरणार नाही, हे जिद्द उराशी बाळगली पाहिजे. ती जर आपण कुणी एक दुसरा विद्यार्थी आला त्याच्यामुळे बराचसा परिणाम हा संगत किंवा कंपनीचा होतो. युवा वय हे असे आयुष्यातली अशी फेज आहे की ज्याच्यामध्ये पियर टीम याच्यावर आपल्या स्वभावावर आणि वर्तनावर बराचसा इम्पॅक्ट करत असते. आणि म्हणून ते निर्णयांची आज एखादा विद्यार्थी म्हटला UPSC करू, दुसरा विद्यार्थी लगेच दुसरा मित्र येतो आणि तो सांगतो UPSC करण्यात वेळ घालवण्यापेक्षा MPSC करू. ही निर्णयांची धरसोड ही विद्यार्थ्यांनी याच वयात एक सवयीचा भाग म्हणून केली पाहिजे. मी निर्णयांची धरसोड करणार नाही. डिसायडेड मीन्स डिसायडेड, हे पक्क ठरवलं पाहिजे आणि तिथून नंतर माघार नाही. हे ठरवलं की सगळ्या गोष्टी होऊ शकतात. कोणती सबब न सांगता आपण डिसिजन घेतला पाहिजे. कारण संधी कुणीच कुणाला देत नाही, तुला तरी कोण देईल. एखाद्या क्षेत्रात नैपुण्य मिळव, तीच तुला शोधत येईल, असं संधीच्या बाबतीत ठरू शकतं. हे युवकांना मी सातत्यानं सांगत आलेलो आहे. तुम्हाला पण जपानला जाण्याची 2दा संधी मिळाली आणि तुम्ही जपानला जाऊन आल्यानंतर तपानंतर जपान हे आपलं व्याख्यान खूप गाजलं. अनेक ग्रामीण भागातल्या तरुणांच्या मनावरती या व्याख्यानाने गारूड निर्माण केलं. तर तो नेमका तुमचा अनुभव काय होता?
खरं तर जपानला गेलो होतो मी सायंटिफिक पेपर म्हणजे सायन्स फिजिक्समधले पेपर वाचण्यासाठी 2 वेळा गेलो होतो. पण त्या 2 वेळेला गेलो असतो तरी मी तिथं प्रत्यक्ष जाताना माझ्यातला शिक्षक हा जागा ठेवून गेलो होतो. त्यामुळे तिथल्या वेगवेगळ्या महाविद्यालयांना इन्स्टिट्यूटला भेट देताना विद्यार्थ्यांच्या हालचाली, त्यांचा सायकॉलॉजिकल मेंटल मेकअप, त्यांचं माइंडफुलनेस, ह्या सगळ्या गोष्टींचा मी अभ्यास केला. आणि ते विद्यार्थी त्यांची कल्पकता इतर गोष्टी प्रत्यक्षात कशी आणू शकतात. आपले विद्यार्थी ग्रामीण असो किंवा शहरी असो असा भेदभाव न करता या विद्यार्थ्यांना त्या का जमत नाही, तर त्याच्यामध्ये मला असं जाणवलं की शिक्षण प्रक्रियेमध्ये काही उणिवा आहेत. शोमनशिपची शिक्षण प्रक्रिया कधीही देशाला किंवा राष्ट्राला पुढं नेऊ शकत नाही. त्या पद्धतीचे शिक्षक, प्राध्यापक, सर्व लोकांनी आतूनच त्यांना आपलं क्षेत्र हे आहे आणि त्यांना त्यांना आतून पेटवणं, त्यांची जिद्द भडकवणं हे फक्त आणि फक्त शिक्षकच करू शकतो असं माझं ठाम मत आहे. संस्काराचा भाग समाजातून होऊ शकतो, ज्याला आपण अनौपचारिक शिक्षण म्हणतो, पण औपचारिक शिक्षण हे अटळ असतं. मी असं ठरवलं की या बाबतीमध्ये या विद्यार्थ्यांना तापानंतर जपानमध्ये तिथं काय पाहिलं हे मी युवा शक्तींना सांगतो. आणि त्यातून बऱ्याच लोकांना असं वाटतं की स्फुल्लिंग त्यांचं चेतवलं असं मला वाटतं आणि तेही मी अनुभवलेलं आहे. आजही मला बरेच विद्यार्थी त्याच व्याख्यानाचा मला सातत्यानं उल्लेख करत राहतात. तिथल्या स्वच्छतेविषयी पण आपण अनेक वेळा दाखले दिले. नेमकी काय स्वच्छता असते, कशा प्रकारची असते? स्वच्छता म्हणजे सामाजिक रिस्पॉन्सिबिलिटी, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. माझं सामाजिक भान काय आहे, मी कोणत्या पद्धतीनं वागलं पाहिजे. मला प्रत्येक गोष्टीला म्हणजे स्वच्छता हे केवळ देखावायची गोष्ट नव्हे किंवा त्यासाठी काही लोक ठेवणे स्वच्छतेला नव्हे. प्रत्येकानं टापटीपणा, नेटनेस, डिसेन्सी इन द बिहेवियर, तशी स्वच्छतासुद्धा, एन्व्हायरमेंटची स्वच्छता, या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक पाळल्या जातात. त्या पद्धतीचे संस्कार त्यांच्यावर औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षणातून किंवा अनुषंगिक शिक्षणातून दिले जातात. हे मी तिथं अनुभवलं आहे आणि म्हणूनच तो विषय मी व्याख्यानासाठी निवडलेला आहे. वा सर, आपलं नुकतंच आत्मचरित्र पण आलं न मेस्ता म्हणजे काय, नेमकं काय, तुम्हाला काय सांगायचं त्यामुळे? मी आत्तापर्यंत जे आपल्याशी बोललो या सर्व गोष्टीतून प्रत्येक वेळेला एक आर्थिक परिस्थिती नैसर्गिकरित्या ॲज अ पार्ट ऑफ ऑब्जेक्टिव्ह लाईफ आडवी येत होते. मी या गरीब कुटुंबात का जन्माला आलो ही सबब मी कधीच सांगितली नाही. स्पर्धा, हितशत्रू, उन्नतीबरोबर विकासाबरोबर हितशत्रू निर्माण होतात आणि याच्यातूनही मार्ग काढताना न मेचता, ग्रामीण शब्द मुद्दाम वापरला आहे की मी कुणालाही मेचलो नाही. माझ्या मार्गातून मी पुढं जातच होतो. वा. आणि स्वप्नाकडे जात होतो, एमकडे जात होतो, ध्येयाकडे जात होतो. सर, आपण आपलं स्वप्न साकार केलं, पण अनेक तरुण आहेत ग्रामीण भागातले, सर्वसामान्य कुटुंबातले. यशस्वी होण्यासाठी त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे? यशस्वी होण्यासाठी म्हणजे एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सेल्फ अवेअरनेस. माझी क्षमता काय आहे, माझी कुवत काय आहे, माझा आवाका काय आहे, माझी कौटुंबिक परिस्थिती काय आहे, माझे कल्चरल बॅकग्राऊंड काय आहे, या सर्वांचा सारासार विचार करून एक इक्वेशन, सूत्र मांडलं पाहिजे की हे माझ्या आवाक्यातलं आहे. आणि या गोष्टी ह्या सगळ्यांचं भान ठेवून केल्या तर सर्व गोष्टी केवळ शक्य होतात. फक्त एकाग्रता आणि 100% इन्व्हॉल्वमेंट, कुणीकडंच न पाहता ध्येय पुढं ठेवून जर गेलो तर आपण, आणि युवा ही फेज 18 ते 28 एवढीच ही फेज आहे की ज्याला इथं आपण आपलं पर्सनॅलिटीचं किंवा व्यक्तिमत्वाचं फाउंडेशन स्ट्रॉंग केलं पाहिजे. चलबिचल होता कामा नये, निर्णयांची धरसोड होता कामा नये, सबबी सांगणं सोडून दिलं पाहिजे, कोणाशी तुलना करू नये. हा एक सगळ्यात महत्त्व. अलीकडं युवा युवती हे इतरांशी तुलना करण्यात वेळ घालवतात, तो त्यांनी करू नये. माझं ध्येय आणि मी, आज सकाळी मी ठरवलं की माझं 1 2 3 4 एवढी कामं करणार, ध्येयाकडे जाणारी, आणि संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर 1 2 3 पैकी किती कामं मी केली आणि किती केली नाही, त्याला जबाबदार कोण, ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. हे सर्व गोष्टी शक्य होतात. फक्त त्यालाच आपण म्हणतो 100% इन्व्हॉल्वमेंट, एकाग्रता, एकचित्तानं ते काम काय, 100% अटेंडन्स तिथं पाहिजे आणि ते आपल्याला शक्य होऊ शकतं. आयुष्यामध्ये एकाग्रता, सहनशीलता, काहीतरी करण्याची जिद्द, या सर्व गोष्टी आपल्यामध्ये असतील तर आपली परिस्थिती आडवी येत नाही. जरी ती आडवी आली तरी तिला न मेचता आपल्या आयुष्याचा यशाचा आलेख उंचवता येतो. सर्वसामान्यातील कुटुंबातील जन्माला येऊन देखील पुणे विद्यापीठासारख्या देशामध्ये नाव असलेल्या विद्यापीठाचं कुलगुरू होता येतं. MPSCच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेता येतात, त्यांना मार्गदर्शन करता येतं. या सर्व बाबी, या सर्व विषयांची चर्चा आपण डॉक्टर अर्नोल्ड सरांच्या बरोबर केली. त्यांच्याकडून अनेक गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या आहेत. सर, आपण या ठिकाणी आलात, मनपूर्वक आभार. धन्यवाद.